तास म्हणजे आमच्या घरात मेट्रोची स्पीडच कमी पडते. कारण हे सगळं आम्हा तिघांनाच एकाच वेळी उरकायचं असतं. ऋषूला सकाळी त्याचं सगळं हवं असतं. ऋषूच्या पप्पाला ऑफिसला जायची घाई असते आणि मला या दोघांचं खाणं-पिणं, डब्बा सगळं करायचं असतं. सगळ्यात आधी मॉर्निंग वॉक करून आलोत आम्ही. मग पटकन चेहऱ्यावर आईस क्यूब फिरवून घेतला. झोप पूर्ण होत नाही त्यामुळे थोडा फ्रेश वाटतं. मग नाश्ता डब्याची तयारी सुरू केली. आज पटकन कांदे आणि भाजी चिरून घेतली. हे झालं की लगेच भाजीला फोडणी दिली. हे होईपर्यंत कृषीच्या पोटात कावळे ओरडायला लागले. मग त्याच्यासाठी पटकन खाऊ केला. साहेबांनी पप्पासोबत मस्त एन्जॉय करून खाल्लं. तोपर्यंत मी पोळ्या करून घेतला, डब्बा पॅक केला आणि मध्ये-मध्ये स्वयंपाक करता-करता कृषू माझ्याकडे बघत होता. ते बघून ना असा जीव असं तुळतुळ होतं, पण काय करणार? आणि या सगळ्या धावपळीत कृषूने गादीवर पाणी सांडलं. बरं झालं माझ्याकडे वॉटरप्रूफ बेडशीट होती, नाहीतर या पावसाळ्याच्या दिवसात गादी वाळवणं म्हणजे अजून एक काम. तुमच्याही घरी लहान बाळ असेल आणि अशी वॉटरप्रूफ बेडशीट हवी असेल तर लिंक असा कमेंट करा. चला माझे सकाळचे 2 तास तर संपले. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करायला आणि त्या मॉम्सला शेअर करायला विसरू नका. थँक यू.